सो हाय गाइस, वेलकम टू कोड जर्नी विकास. बेसिकली आज आपण कव्हर करणार आहे पॉलिमॉर्फिझमचं काय मिनिंग असतं, पॉलिमॉर्फिझमचे कोणकोणते टाईप्स आहेत आणि पॉलिमॉर्फिझम बेसिकली कसं वर्क करतं कोटलिनमध्ये. ओके, कोटलिनमध्येच नाही, बेसिकली तुम्ही लाईक एंटायर लाईक कोणतीही ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग जर बघितली तर त्यामध्ये पॉलिमॉर्फिझम ऑब्विसली येतेच, राईट. सो बेसिकली कसं पॉलिमॉर्फिझम वर्क करतं, कोणकोणते टाईप्स, या सगळ्या गोष्टी आपण आजच्या लेक्चरमध्ये कव्हर करणार आहोत. तर सगळ्यात पहिले बघून घेऊ की पॉलिमॉर्फिझमचं काय मिनिंग असतं. म्हणजे याच्या नावातूनच जर तुम्ही बघितलं तर बेसिकली याचे दोन टाईप्समध्ये जर आपण त्याला डिवाइड केलं, सगळ्यात पहिले काय की आता पॉली आणि दुसरं म्हणजे काय मॉर्फिझम. म्हणजे पॉलिमॉर्फिझम आपण काय केले, दोन डिफरंट वर्डमध्ये त्या ठिकाणी डिवाइड केलं आहे. ओके, तर पॉलीचं मिनिंग काय होतं, मिनिंग, राईट, आणि मॉर्फिझमचं मिनिंग काय होतं, फॉर्म. म्हणजे एंटायरली पॉलिमॉर्फिझमचं मिनिंग काय होतं की मल्टिपल फॉर्म. आता याच्या नावातच कुठेतरी इंटरनली याची डेफिनेशन आहे. जसं तुम्ही जर बघितलं तर बेसिकली प्रोग्रामिंगमध्ये कसं होतं की आपण एक एक क्लास असेल लेट्स आपलं, राईट, आणि त्या क्लासमध्ये आपण मल्टिपल फंक्शनचा यूज करतो, राईट. पण मल्टिपल फंक्शन यूज करतो आणि विथ द सेम नेम, तर तिथं कुठेतरी पॉलिमॉर्फिझम अचीव्ह होतं. आता सगळ्या गोष्टी प्रॅक्टिकली आपण बघणार आहेत, राईट. म्हणजे असं कन्सिडर करा की आपला एक क्लास आहे, राईट, आणि त्या क्लासमध्ये आपले मल्टिपल फंक्शन आहे आणि विथ द सेम नेम, बट जे पण नंबर ऑफ पॅरामीटर आपण पास करतो त्या फंक्शनला, ते नंबर ऑफ पॅरामीटर डिफरंट आहे, किंवा जे पण काउंट आहे बेसिकली त्या नंबर ऑफ पॅरामीटरचं ते डिफरंट आहे, किंवा टाईप आहे बेसिकली त्या पॅरामीटरचं ते आपल्याला डिफरंट ठेवावं लागतं. आता जसं एक सगळ्यात पहिले जर तुम्ही बघितलं तर पॉलिमॉर्फिझमचे बेसिकली दोन टाईप्स असतात, एक कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आणि दुसरं रन टाईम पॉलिमॉर्फिझम. सगळ्यात पहिले आपण बघू की कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमचं काय मिनिंग असतं. ओके ओके सो बेसिकली कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमचं काय मिनिंग असतं ते आपण लाईक प्रॅक्टिकली इथं बघून घेऊ, राईट. आता मी सगळ्यात पहिले एक फाईल क्रिएट केली विच इज कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम, राईट. आता या फाईलमध्ये सगळ्यात पहिले मेन फंक्शन घेतो आणि मेन फंक्शनला राहू द्या खाली. मेन फंक्शनचं लाईक सध्या तर यूज नाही, म्हणजे नंतर मी यूज करू. ओके, सगळ्यात पहिले मी काय करतो, एक क्लास क्रिएट करतो. ओके, क्लासचं नाव टाकतो जस्ट लाईक कॅल्क्युलेटर. ओके, आता या कॅल्क्युलेटर क्लासमध्ये आपण काय करणार आहे, आपले फंक्शनचं जे आपण मल्टिपल फंक्शन डिफाईन करू सगळ्यात पहिले तर. ओके, मल्टिपल फंक्शन डिक्लेअर झाल्याच्या नंतर जे पण आर्ग्युमेंट्स किंवा जे पण पॅरामीटर आपण बेसिकली त्या फंक्शनला पास करणार आहे ते आपले डिफरंट असतील. इट मीन्स की सगळ्यात पहिले एक फंक्शन लेट्सचं मी क्रिएट करतो आहे ॲड नावाचं. ओके, आता या ॲड नावाचं फंक्शनमध्ये आपले लेट्सचे या फंक्शनमध्ये आपण दोन पॅरामीटर ॲक्सेप्ट करतोय, ए आणि बी. ओके, आता या एक्सप्रेशनला जस्ट एक तुम्ही असं पण डिफाईन करू शकता विच इज सिंगल एक्सप्रेशन फंक्शन म्हणून. बेसिकली हे इथे मी काय करतो की लाईक जे पण ए आणि बीचे जे पण ॲडिशन असेल ते इथून रिटर्न करतोय. ओके, आता हा फंक्शन काय करतोय, बेसिकली हे फंक्शनमध्ये आपण दोन पॅरामीटर ॲक्सेप्ट करेल आणि दोन्हीचा जो पण टाईम आहे, म्हणजे टाईप दोन्ही पॅरामीटरचा जो पण टाईप आहे ते इंटिजर आहे. ओके, तर त्याच्यानंतर मी दुसरं एक फंक्शन डिफाईन करतो, नाव सेम ठेवतो, म्हणजे या पण फंक्शनचं नाव ॲड आहे आणि माझ्या पहिल्या फंक्शनचं नाव पण ॲड आहे, राईट. तर दोन्हीमध्ये मी काय करेल, म्हणजे जे पण नाव असेल फंक्शनचं ते नाव सेम ठेवेल, बट जे पण नंबर ऑफ पॅरामीटर मी या फंक्शनला पास करतोय ते मला डिफरंट ठेवावं लागतील, किंवा जे पण पॅरामीटर मी पास करतोय ते काउंट मी डिफरंट ठेवू शकतो. जसे इथं पण मी दोन पॅरामीटर पास करू शकतो, पण जे पण टाईप असेल त्या पॅरामीटरचं ते मला डिफरंट ठेवावं लागतील, राईट. जस्ट लाईक मी इथं काय करतो, ए ठेवतोय डबल टाईपचं. ओके, त्याच्यानंतर मी बी ठेवतोय जस्ट लाईक डबल टाईपचं. ओके, आणि इथं सिंगल एक्सप्रेशन थ्रू ए प्लस बी करून टाकतो. म्हणजे माझा पहिला जो पण फंक्शन आहे त्याच्यामध्ये पण मी दोन पॅरामीटर ॲक्सेप्ट करतोय इथं, आणि इथे पण मी दोन पॅरामीटर ॲक्सेप्ट करतोय, राईट. बट द बेसिकली डिफरन्स काय की जे पण टाईप आहे त्या दोन्ही पण पॅरामीटरचं ते डिफरंट. मी आणखी एक फंक्शन डिफाईन करतो ॲड नावाचं. ओके, तर त्यामध्ये मी काय करतो, तीन पॅरामीटर्स डिफाईन करतो, लेट्सचे ए, त्याच्यानंतर बी. ओके, आणि त्याच्यानंतर लेट्सचे सी. आता तिन्ही पॅरामीटरचं जे पण लाईक आता हा जो पण फंक्शन आहे हा बेसिकली तीन पॅरामीटर ॲक्सेप्ट करतो. ओके, आणि तिन्ही पॅरामीटरचं टाईप सेम आहे, तुम्ही ते डिफरंट पण ठेवू शकता. ओके, आणि इथं मी लेट्सचे ए प्लस बी प्लस सी करून टाकतो, प्लस बी प्लस सी. ओके, तर बेसिकली प्रॉब्लेम स्टेटमेंट काय येतं की आपण बघतोय कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम, राईट. म्हणजे हे सगळ्यात पहिली टाईप आहे बेसिकली आपल्या
पॉलिमॉर्फिझमचं, राईट. पॉलिमॉर्फिझमचे बेसिकली दोन टाईप्स पडतात, एक कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आणि रन टाईम पॉलिमॉर्फिझम. तर आपण हे जे बघितलं हे कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझम आहे. आणि कंपाईल टाईम पॉलिमॉर्फिझमचं बेसिक मिनिंग हे होतं की त्यामध्ये आपण एका क्लासमध्ये आपले जे पण लाईक फंक्शन्स असतील ते फंक्शनचं नाव आपण सेम ठेवू शकतो, बट जे पण पॅरामीटर, जसं की जे पण नंबर ऑफ पॅरामीटर आपण पास करतोय त्या फंक्शनला ते आपल्याला डिफरंट ठेवावं लागतील. किंवा काउंट म्हणजे नंबर ऑफ पॅरामीटर तुम्ही सेम ठेवू शकता, पण जे पण लाईक टाईप असेल त्या पॅरामीटरचं ते डिफरंट ठेवावं लागतील. जसं की आता इथं काउंट तर सेम आहे या फंक्शनमध्ये आणि या फंक्शनमध्ये, दोन्ही फंक्शनमध्ये जे पण नंबर ऑफ पॅरामीटरचं काउंट असेल ते सेम आहे. बट जर तुम्ही टाईप बघितला, जसं की इथं इंट आहे आणि इथं इंट आहे आणि इथं डबल आहे, म्हणजे जे पण टाईप असेल माझ्या पॅरामीटरचं ते मला डिफरंट ठेवावं लागतील, राईट. तर हे बेसिकली कंपॅरेटिव्ह पॉलिमॉर्फिझममध्ये असतं. ओके, तर हे फंक्शनॅलिटी बेसिकली आपण कंपॅरेटिव्ह पॉलिमॉर्फिझममध्ये अचीव करतो. ओके, त्याच्यानंतर सिम्पली मी काय करतो, आता इथं एक ऑब्जेक्ट क्रिएट करून करतो माझ्या कॅल्क्युलेटरचं. ओके ओके, आता इथं जर तुम्ही बघितलं तर बेसिकली मला 3 ऑप्शनचे होते, ज्यामध्ये मी सगळ्यात पहिले पॅरामीटर पास करू शकतो दोन्ही पण इंटिजर टाईपचे 2 पॅरामीटर. दुसरं एक फंक्शन असं कॉल करू शकतो ज्यामध्ये मी 2 पॅरामीटर पास करेल, पण जे पण टाईप असेल ते डबल असेल. ओके, आणि तिसरं एक एक आणखी ऑप्शनचे होते जिथं मी 3 पॅरामीटर पास करू शकतो, बट जे पण टाईप असेल ते इंटिजर आहे. ओके, तर मी सगळ्यात पहिला हा ऑप्शन सिलेक्ट करतो. सगळ्यात पहिले मी लेटचे पास करतो 12, 10. ओके, तर इथं काय होईल की सगळ्यात पहिले कोणता फंक्शन कॉल होईल, सगळ्यात पहिला आपला, जिथे आपण दोन्ही पण म्हणजे इथून जर तुम्ही बघितलं तर आर्ग्युमेंट म्हणजे ॲक्च्युअल आर्ग्युमेंट आपण काय पास केले, इंटिजर टाईपचे दोन्ही. तर तो कंपाईल टाईमला डिसाईड करेल की 2 इंटिजर टाईपचे असे कोणते फंक्शन आहे का जो दोन्ही पण इंटिजर टाईपचे पॅरामीटर ॲक्सेप्ट करू शकतो, राईट. तर हा एक फंक्शन आहे जिथं 2 पॅरामीटर आहेत आणि त्यांचं पण टाईप जो आहे तो इंटिजर आहे, तो हा फंक्शन बेसिकली कॉल होईल. आणि दोन्हींची पण ॲडिशन होऊन जो पण रिझल्ट असेल तो रिझल्ट इथून रिटर्न होईल आणि तो रिझल्ट आपण इथं प्रिंट केला. ओके, तर बेसिकली तुम्ही इथं एक स्टेटमेंट पण देऊ शकता बेसिकली. ओके, त्याच्यानंतर मी काय करतो, याला सिम्पली कंट्रोल डी करून टाकतो आणि सम फ्रॉम फंक्शन 2 करून दुसरं फंक्शन कॉल केले. त्यामध्ये आपण काय केलं की सगळ्यात पहिला आर्ग्युमेंट जो पण पास केला तो समथिंग डबल टाईपचा पास केला आहे, पण सेकंड आर्ग्युमेंट आपण इंटिजर टाईपचा पास केला आहे. पण या टाईपचं जर तुम्ही बघितलं, जस्ट लाईक डबल आणि इंटिजर पॅरामीटर ॲक्सेप्ट करणारा कोणताही इथं फंक्शन नाही आहे. पण असं फंक्शन आहे जिथं मी दोन्ही पण पॅरामीटर डबल म्हणून पास करू शकतो. सो इथे मी काय करतो, जस्ट लाईक याला पण डबल करून टाकतो 33. ओके, तर आता जर तुम्ही बघितलं तर दोन्ही पॅरामीटर माझे डबल आहेत, डबल व्हॅल्यूज मी इथून पास केले ॲज अ आर्ग्युमेंट. ओके, तर इथून जर तुम्ही बघितलं तर बेसिकली हा जो पण सेकंड फंक्शन आहे तो कॉल होईल आणि तो फंक्शन काय करतो, बेसिकली दोन्ही पॅरामीटर ॲक्सेप्ट करतोय डबल टाईपचे. आणि मी इथूनही जर तुम्ही बघितलं तर डबल टाईपचे 2 पॅरामीटर इथून पास केले. तर बेसिकली काय होईल की हा कॉल करेल तुमच्या या सेकंड फंक्शनला. ओके, त्याच्यानंतर मी आता हा लास्ट फंक्शन जो पण असेल तो कॉल करायचा प्रयत्न करतो इथं, जसं की याला सम फ्रॉम फंक्शन 3 करून टाकू. ओके, आणि तिसऱ्या फंक्शनमध्ये मी काय करतो, जसं की यांना इंटिजर करून टाकतो. ओके, आता इथं जर तुम्ही बघितलं तर मी काय केलंय की 3 पॅरामीटर पास केलेत इंटिजर टाईपचे. तर तो सगळ्यात पहिले कंपाईल डिफाईन करेल कंपाईल टाईमला कोणता फंक्शन असा आहे जो इंटिजर टाईपचे 3 पॅरामीटर ॲक्सेप्ट करू शकतो. तर हा थर्ड नंबरचा जो पण फंक्शन आहे तो असा फंक्शन आहे जो की 3 इंटिजर टाईपचे पॅरामीटर ॲक्सेप्ट करेल. ओके, आणि त्याच्यानंतर जो पण रिझल्ट असेल तो रिझल्ट रिटर्न करेल. तो बेसिकली मला काय म्हणायचं आहे की थर्ड टाईम जर तुम्ही बघितलं तर हा फंक्शन कॉल होईल आपला थर्डवाला. ओके, तर इथे जर तुम्ही बघितलं तर सगळ्यात पहिले जे पण आपण इंटिजर पॅरामीटर बेसिकली पास केले ते विथ इज 12 आणि 10, त्यांचा आउटपुट आलं आहे 22. ओके, म्हणजे आपला सगळ्यात पहिला जो पण फंक्शन होता तो कॉल झाला आहे. त्याच्यानंतर सेकंड फंक्शन कॉल झाला आहे आणि आउटपुट आलं आहे 22.55, म्हणजेच हा फंक्शन बेसिकली इथं कॉल झाला सेकंडवाला. त्याच्यानंतर जे पण लास्ट फंक्शन होतं जो की 3 इंटिजर टाईपचे पॅरामीटर ॲक्सेप्ट करत होता तो कॉल झाला आहे. ओके, आणि इथे जे पण पॅरामीटर आपण पास केले ते होते तिन्ही पण इंटिजर टाईपचे. ओके, तर याच्यानंतर बघू की रन टाईम पॉलिमॉर्फिझम बेसिकली कसं वर्क करतो आणि रन टाईम पॉलिमॉर्फिझम आपण कसं अचीव करू शकतो. ओके, रन टाईम पॉलिमॉर्फिझमचं जर तुम्ही बघितलं तर लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलं होतं, फंक्शन ओव्हररायडिंग काय असतं, फंक्शन ओव्हररायडिंग कसं वर्क करतं हे बघितलं होतं. ओके, आणि रन टाईम पॉलिमॉर्फिझम बेसिकली मेथड ओव्हररायडिंगच असतं, ज्यामध्ये आपण काय करतो
की आपला एक पॅरेंट क्लास असेल. ओके, आता इथं बेसिकली इनहेरिटन्सचा पण कन्सेप्ट येतो. तर इनहेरिटन्सचं एक्झाम्पल जस्ट लाईक तुम्ही लास्ट लेक्चरमध्ये लाईक 1-2 लेक्चर पूर्वी आपण ह्या सगळ्या गोष्टी कव्हर केल्या की इनहेरिटन्स बेसिकली कसं कव्हर करतं. तर तुम्ही अजून एक तरी लेक्चर जर कव्हर केलं नसेल तर सगळ्यात पहिले इनहेरिटन्स बघून घ्या. ओके, आणि जसं इनहेरिटन्स तुम्हाला समजलं तर त्याच्यानंतर मेथड ओव्हररायडिंगमध्ये एवढं काही कॉम्प्लेक्स नाही आहे, राईट. तर मेथड ओव्हररायडिंग पण तुम्ही समजू शकता. आणि जसं मेथड ओव्हररायडिंग झालं, आणि मेथड ओव्हररायडिंगचं दुसरं मिनिंग आहे म्हणजे रनटाईम पॉलिमॉर्फिझम आपण जे अचीव्ह करतो ते मेथड ओव्हररायडिंग थ्रूच करतो. ओके, तर मेथड ओव्हररायडिंग म्हणजे कसं असतं, जसं लाईक आपण लास्ट लेक्चरमध्ये पण बघितलं होतं की जसं लाईक आपला सगळ्यात पहिले एक पॅरेंट क्लास असेल. ओके, आता पॅरेंट क्लासमध्ये आपला एक फंक्शन असेल, तो ऑलरेडी डिफाईन असेल पॅरेंट क्लासमध्ये. ओके, फक्त मी चाइल्ड क्लासमध्ये काय करेल, तो फंक्शन माझ्या चाइल्ड क्लासमध्ये ओव्हरराईड करून घेईल आणि माझ्या अकॉर्डिंग जे पण ॲक्च्युअल इम्प्लिमेंटेशन असेल ते मी चेंज करून घेईल त्या चाइल्ड क्लासमध्ये. बट इथं काय असतं की जे पण लाईक चाइल्ड क्लास म्हणजे माझ्या पॅरेंट क्लासमध्ये जे पण फंक्शन ऑलरेडी डिफाईन राहील विथ द नेम अँड द नंबर ऑफ पॅरामीटर, ते आपल्याला सेम ठेवावं लागते आपल्या चाइल्ड क्लासमध्ये. ओके ना, त्यामध्ये मी काय करतो, एक मेन फंक्शन घेऊन टाकतो. ओके, सगळ्यात पहिले मी एक क्लास घेतो. आता मला बेसिकली फंक्शन ओव्हररायडिंग इम्प्लिमेंट करायची म्हणजे रनटाईम पॉलिमॉर्फिझमचं बेसिकली मिनिंग होतं फंक्शन ओव्हररायडिंग. ओके, तर मी एक क्लास घेतो इथं सगळ्यात पहिले. ओके, त्या क्लासमध्ये क्लासचं नाव देऊन टाकतो मी जस्ट लाईक व्हेरिकल. ओके, दुसरीकडे तर डिफाईन नाही केलं ऑलरेडी, नाही. ओके, तर व्हेरिकल क्लास घेतला सगळ्यात पहिले. ओके, आता या क्लासमध्ये एक फंक्शन असेल लेट्स से माझं स्टार्ट. ओके, तर बेसिकली इथं काय केलं, आपण एक क्लास घेतला. आता हा पॅरेंट, आता जो पण क्लास राहील आपला पॅरेंट क्लास राहील, तो मी इथे याला ओपन करून घेतो. ओके, आणि त्याच्यानंतर मी एक फंक्शन डिफाईन केलं मी माझ्या पॅरेंट क्लासमध्ये विथ द सम नेम अँड द पॅरामीटर. इथं पॅरामीटर पण ठेवू शकता. इथून मी याला ओपन करून घेतो. ओके, आता ओपन काय असतं बेसिकली हे पण आपण लास्ट लेक्चरमध्ये कव्हर केले. बट आणखी डबल एकदा जर सांगत झालं तर सगळ्यात पहिले काय केलं, आपण एक पॅरेंट क्लास डिफाईन केला. ओके, आता या पॅरेंट क्लासमध्ये आपण एक फंक्शन डिफाईन केलंय स्टार्ट नावाचं. ओके, आता हा फंक्शन बेसिकली काय करेल, आता हे सेम फंक्शन आपल्याला ओव्हरराईड करायचं आपल्या चाइल्ड क्लासमध्ये. तर मी काय करतो, एक क्लास डिफाईन करतो आणखी एक, जिथं ज्याला नाव देतो समथिंग लाईक कार न्यू. ओके, आणि इथं मला माझा जो पण व्हेकल क्लास असेल, ओके, म्हणजे जो पण माझा पॅरेंट क्लास असेल तो मला इनहेरिट करावा लागेल. तो मी इथं व्हेकल लिहितो. ओके, त्याच्यानंतर ही आपल्या लाईक या कार न्यू क्लासची बॉडी. ओके, आता मला या क्लासमध्ये म्हणजे या चाइल्ड क्लासमध्ये मला काय करायचं आहे, जो पण हा स्टार्ट नावाचा फंक्शन असेल तो ओव्हरराईड करायचं आहे. ओके, मग आता इथं माझ्या चाइल्ड क्लासमध्ये माझ्या हे जो चाइल्ड क्लासमध्ये जे पण मी हे फंक्शन ओव्हरराईड केलं स्टार्ट, याचं मी माझ्या अकॉर्डिंग इम्प्लिमेंटेशन करू शकतो. फक्त जस्ट लाईक जे पण नाव आणि जे पण पॅरामीटर जर तुम्ही पास केलं असेल ते आपलं लाईक सेम ठेवावं लागतील. ओके, मी इथून याला जस्ट एक कॉपी करतो आणि इथे लिहितोय मी जस्ट लाईक कार इज स्टार्टेड. ओके, क्लास घेऊ शकता विच इज चाइल्ड क्लास, ज्यामध्ये मी याला इथं प्रिंट करून देतो. म्हणजे जो पण जस्ट लाईक इम्प्लिमेंटेशन करायचं असेल या मेथडचं ते आपण इथे करून घेऊ. मी इथं याला नाव देतोय कार न्यू. ओके, आणि याचं सगळ्यात पहिले ऑब्जेक्ट क्रिएट करून घेऊ जस्ट लाईक कार न्यू. ओके, आणि कार न्यू थ्रू जे पण स्टार्ट फंक्शन असेल तो इथं कॉल करून देऊ. तर बेसिकली कार इज स्टार्टेड हे प्रिंट झालं पाहिजे. इथून हा फंक्शन हा चाइल्ड क्लासची मेथड इथं कॉल होऊन जाईल. त्याच्यानंतर मी काय करतो, आणखी डबल एक ऑब्जेक्ट क्रिएट करतो विच इज बाईक नावाचं. ओके, जिथं आपण बाईक न्यूचं या क्लासचं ऑब्जेक्ट क्रिएट करून घेऊ आणि बाईक न्यू डॉट स्टार्ट करून घेऊ. म्हणजे हा जो पण चाइल्ड क्लासचं हे जे पण फंक्शन असेल हे पण कॉल होऊन जाईल. ओके, तर हे एक सिम्पल बिहेवियर आहे, राईट, जिथं आपण काय केलं की बेसिकली एक पॅरेंट क्लास डिफाईन केलं आहे. आता त्या पॅरेंट क्लासमध्ये एक मेथड आहे म्हणजे एक फंक्शन आहे बेसिकली. ते फंक्शन आपण आपल्या मल्टिपल चाइल्ड क्लासेसमध्ये ओव्हरराईड करतोय, राईट. तर इथं बेसिकली रन टाईम पॉलिमॉर्फिझम अचीव होते. जस्ट लाईक मी सगळ्यात पहिल्याला रन करतो एक सिम्पल वेनं बघू सगळ्यात पहिले, त्याच्यानंतर थोडे बहुत चेंजेस पण करू. ओके, तर सगळ्यात पहिले जर तुम्ही बघितलं तर कार ऑब्जेक्ट थ्रू जेव्हा आपण स्टार्ट केलं म्हणजे स्टार्ट नावाचं फंक्शन कॉल झालं तेव्हा आपण कार इज स्टार्टेड म्हणून प्रिंट केलं आणि त्याच्यानंतर बाईक इज स्टार्टेड म्हणजे
सेकंड ऑब्जेक्ट थ्रू जे आपण स्टार्ट फंक्शन कॉल केले तिथं हा फंक्शन तेव्हा हा फंक्शन कॉल झालाय आणि बाईक इज स्टार्टेड म्हणून हा मेसेज प्रिंट झालाय. ओके, क्रिएशनमध्ये थोडं लाईक डिफरंट वे यूज करू. जस्ट लाईक मी इथं पण व्हेकल ऑब्जेक्ट असेल त्याला या ऑब्जेक्टला मी रेफरन्स देऊन टाकतो आता जस्ट लाईक कार न्यूज. ओके, म्हणजे बेसिकली इथं काय केलं आपण सगळ्यात पहिले जो पण व्हेकल नावाचा क्लास असेल ऑब्जेक्ट असेल त्याला रेफरन्स दिले सगळ्यात पहिले व्हेकलचा आणि त्याच्या थ्रू आपण लाईक स्टार्ट नावाचं फंक्शन कॉल करू शकत होतो राईट. बट मी काय केलंय की त्या ऑब्जेक्टला आणखी त्याचा जो पण रेफरन्स असेल तो रेफरन्स चेंज केलाय आणि इथं मी लिहिलंय कार न्यू. तर बेसिकली कार न्यू नावाचा जो पण क्लास असेल त्याचं रेफरन्स आपण या ऑब्जेक्टला दिलंय. ओके, आणि आता जर मी व्हेकल डॉट स्टार्ट लिहिलंय ओके, तर आता बघू एक सिंगल मेसेज प्रिंट होईल पण एक्झॅक्टली कोणत्या क्लासचं फंक्शन कॉल होते हे बघू. तर मी डबल एकदा प्रोग्राम रन करतोय. तर इथं जर तुम्ही बघितलं तर कार इथं स्टार्टेड म्हणून मेसेज प्रिंट झाला. इट मीन्स की जो पण कार न्यू नावाचा जो पण क्लास आहे त्याच्या थ्रू त्याचा जो पण फंक्शन आहे हा स्टार्ट तो फंक्शन इथे बेसिकली कॉल झाला आहे. ओके, तर हे बेसिकली सिम्पल एक्झाम्पल आहे रनटाईम पॉलिमॉर्फिझमचं. ओके, जिथं आपल्याला हे अचीव करायचं होतं की लाईक जिथं आपल्याला बेसिकली फंक्शन ओव्हररायडिंग थ्रू आपण जे पण आपलं रनटाईम पॉलिमॉर्फिझम असेल ते अचीव करू शकतो. आणि फंक्शन ओव्हररायडिंगचं सिम्पल मिनिंग हेच असतं की आपण लाईक आपले काही प्रॉपर्टीज किंवा आपलं जे पण फंक्शन असेल ते पॅरेंट क्लासमध्ये असेल आणि ते ऑलरेडी डिफाईन असेल पॅरेंट क्लासमध्ये राईट. बट ते फंक्शन मी जस्ट ओव्हरराईड करेल माझ्या चाइल्ड क्लासमध्ये आणि माझ्या अकॉर्डिंग चेंजेस करू शकतो. बट त्या फंक्शनचं नाव आणि त्या फंक्शनचे जे पण नंबर ऑफ पॅरामीटर असेल ते मला सेम ठेवावं लागतील. ओके ओके, सो दॅट्स इट फॉर टुडे. जस्ट लाईक व्हिडिओ आवडला असेल तर लाईक जरूर करा, चॅनलला सबस्क्राईब जरूर करून घ्या जस्ट लाईक तुम्ही नवीन असाल तर. ओके, असे कोटलीन रिलेटेड आणि अँड्रॉइड रिलेटेड खूप सारे नवीन नवीन गोष्टी आपण या चॅनलवरती कव्हर करणार आहे सिम्पल मराठी लँग्वेजमध्ये. ओके, सो आम्ही भेटतो नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र. थँक्यू.